नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एंड्युरिंग मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लोनसाठी किंवा भरपूर काही कामासाठी झोनचा दाखला, म्हणजे तुमचं जी जागा आहे ती शेती झोन आहे का एन ए झोन आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला झोन दाखला आवश्यक असतो. तर तो झोन दाखला कसा डाउनलोड करायचा त्यांची संपूर्ण प्रक्रिया या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपल्याला pmrda.government.in या वेबसाईटवर जायचं आहे. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर झोन सर्टिफिकेट याला क्लिक करायचं आहे. इथं झोन certificate.pmrda.government.in या वेबसाईटवरून तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. दोन्हीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. इथं अप्लाय फॉर झोन सर्टिफिकेट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं तुमचं लॉग इन जर क्रिएट केलेलं असेल तर ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता किंवा रजिस्टर या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशनसुद्धा करू शकता. तर इथं आपलं पहिलं नाव टाकायचं आहे, त्याच्यानंतर मिडल नेम आपल्याला एंटर करायचं आहे, लास्ट नेम टाकायचं आहे, ॲड्रेस टाकायचा, मेल आय डी एंटर करायचा आणि मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला तिथं एंटर करायचा आहे. इथं मोबाईल नंबर टाकायचा, त्याच्यानंतर पिनकोड टाकायचा आणि एक पासवर्ड तुम्हाला चूज करून ठेवायचा आहे. पासवर्ड तुम्हाला बनवून ठेवायचा, एक अप्पर केज, एक लोअर केज, एक स्पेशल कॅरेक्टर, एक नंबर, असे टोटल मिनिमम 8 कॅरेक्टरचा पासवर्ड असायला पाहिजे. त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये सेम पासवर्ड टाकायचा आणि OTP फॉर ईमेल व्हेरिफिकेशन या बटनाला क्लिक करायचं. OTP फॉर ईमेल व्हेरिफिकेशन या बटनाला आपण क्लिक केल्यानंतर आपल्या मेल आय डीवर एक OTP येतो. तो OTP तुम्हाला टाकायचा आहे, तिथे तुमचं रजिस्ट्रेशन कन्फर्म होऊन जातं. तर इथं जे येतो तो OTP येतो, तो OTP टाकल्यानंतर तुम्ही सबमिटसुद्धा करून रजिस्ट्रेशन करू शकता. तर माझं इथं ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर मी डायरेक्ट लॉग इन करतो आणि तुम्हाला दाखवतो झोनचा दाखला कसा डाउनलोड करायचा आहे ते. तर इथं आपण हे कॅन्सल करूयात. परत आपण रिडायरेक्ट होतो झोन certificate.pmrd.government याच्या साईटवर. तर परत आपल्याला अप्लाय फॉर झोन सर्टिफिकेट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि इथं ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचे आहे. मेल आय डी टाकायचा, पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन या बटनाला क्लिक करायचं. लॉग इन या बटनाला क्लिक केल्यानंतर एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन येते त्यांची, की सध्याच्या अचानक उद्भवलेल्या महामारी कोविडमुळं डॉक्युमेंटला थोडा उशीर होऊ शकतो. तर इथं आपल्याला क्लोज करायचं आहे. तर इथं आपल्याला अप्लाय फॉर न्यू झोन सर्टिफिकेट या बटनाला क्लिक करायचं आहे. अप्लाय फॉर न्यू झोन सर्टिफिकेट या बटनाला क्लिक केल्यानंतर आपलं नाव वगैरे आपण रजिस्ट्रेशनच्या वेळेस टाकलेलंच आहे, मोबाईल नंबरसुद्धा येतो. इथं आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे, तहसील सिलेक्ट करायचं आहे, गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे जे तुम्ही झोन दाखला तिथला काढणार आहात. त्याच्यानंतर तुम्ही जे गट नंबर किंवा सर्वे नंबर आहे तो तिथं एंटर करायचा आहे. जर जुना गट नंबर असेल तर तुम्हाला फक्त जुना गट क्रमांक असं टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या जागेचा 7/12 तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर इथे तुमच्या जागेचा 7/12 अपलोड करायचा. व्हॅलिड 7/12 तुम्हाला तिथं अटॅच करायचा आहे PDF स्वरूपामध्ये आणि अपलोड केल्यानंतर प्रोसीड टू पेमेंट या बटनाला क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू पेमेंट या बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इझी पे या बिल डेस्कवर किंवा पेमेंट गेटवर तुम्ही याल, तिथे तुम्हाला 512 रुपये आणि UPIने जर पेमेंट करत असाल तर 500 रुपयेसुद्धा करू शकता. तर तुम्हाला
पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर 2-3 दिवसात तुम्हाला झोनचा दाखला येतो, तो परत लॉग इन करून डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.